बँकिंग व्यवहारामध्ये सध्या सगळ्यात प्रचलित जर शब्द कुठला असेल तर NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट. आता सर्वसामान्यतः कर्ज म्हटलं की लायबिलिटी असं आपल्या डोक्यात असतं, पण ही कर्ज ही बँकेसाठी ॲसेट असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बँका जी कर्ज देतात, समजा तुम्ही हाऊसिंग लोन घेतलं तर त्याला मंथली इन्स्टॉलमेंट 5,000 रुपये आहे. तो तुम्ही जानेवारी महिन्यात भरला नाहीत, फेब्रुवारी महिन्यात भरला नाहीत, मार्च महिन्यामध्ये भरला नाहीत, तर जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही भरला नाहीत, पहिला महिना, फेब्रुवारी दुसरा महिना, मार्च तिसरा महिना, 90 दिवस सलगपणे तुम्ही तुमच्या लोन खात्यामध्ये व्याज भरलं नाही किंवा मुद्दलाचा जो हप्ता आहे तो भरला नाही, तर 91व्या दिवशी तुमचं जे खातं आहे ते खातं नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून क्लासिफाय केलं जातं. आता पहिल्याच महिन्यानंतर ते ओव्हरड्यू होतं, पण NPA मात्र 90 दिवसानंतर ते NPA होतं. पूर्वी त्याला 1 वर्षाचा क्रायटेरिया होता, तो मग 6 महिन्यावर आला, मग तो आता 3 महिन्यावर आलेला आहे. आता NPA झालं की काय होतं, तर त्यानंतर तुमच्या खात्याला व्याज आकारणी केल्या जात नाही आणि मग त्याच्यामुळं बँकेचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न घटतं. आता बँक साधारणतः हे NPA झाल्यानंतर तुमच्याकडे वसुलीसाठी पाठपुरावा करतात, पण तुम्ही बँकेला जर प्रतिसाद दिला नाही तर शेवटी बँकेकडे जे मार्ग आहेत, काय काय मार्ग आहेत बँकेकडे. एक बँक तुमच्याकडून वसुलीसाठी दिवाणी दावा दाखल करू शकते, सिबिल सूट दाखल करू शकते, पण तो दावा दाखल करायचा आणि मग तो तिथे कॉन्टेस्ट करायचा, त्याला अनेक वर्ष लागू शकतात. त्यामुळं मधल्या टप्प्यावर जे काही रिफॉर्म्स आले त्या रिफॉर्म्समध्ये सरफेसी ॲक्ट पास करण्यात आला. त्या सरफेसी ॲक्ट मधल्या तरतुदीप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया बाजूला करून बँक जर ते NPA खातं असेल तर रेव्हेन्यू ऑफिसरकडे ते प्रकरण संदर्भित करून त्यांच्या स्वाक्षरीने एक नोटीस तुम्हाला देते आणि त्या नोटिसीच्या मुदतीमध्ये जर तुम्ही ते पैसे परत केले नाहीत तर बँक तुमच्या प्रॉपर्टीचं सिम्बॉलिक पोझेशन घेते आणि मग सिम्बॉलिक पोझेशन घेऊन कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुमची जी ॲसेट आहे, म्हणजे तुमचं जे घर आहे ते घर विक्रीला काढू शकतं आणि विक्रीतून आलेले पैसे त्याच्यातून बँक कर्ज त्याच्यावरचं व्याज वसूल करून उरलेली रक्कम ही तुम्हाला परतफेड करेल. या सरफेसी ॲक्ट हे कायदेशीर प्रक्रियेला बाजूला करून सुरू केलेली एक नवीन प्रक्रिया आहे. आता या सरफेसी ॲक्ट खाली जी प्रकरणं संदर्भित केलेली आहेत त्याची आउटस्टँडिंग अमाऊंट ही किमान 1 लाख रुपयापेक्षा अधिक असली पाहिजे असा एक नियम आहे. आता सरफेसी ॲक्ट 1 लाखाच्या वर झालं, पण जे मोठे दावे आहेत म्हणजे 20 लाखाच्या वरचे जे थकीत कर्ज आहेत, NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत, ती कर्ज प्रकरणं, थकीत कर्ज ही डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल वसुली प्राधिकरणाकडे संदर्भित केल्या जातात. पूर्वी सिव्हिल सूट दाखल केल्या जायचे, आता डेडिकेटेडली एक्सक्लुझिव्हली बँकिंगचे दावे हाताळण्यासाठी डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल त्या रिफॉर्म्सचा एक भाग म्हणून स्थापन करण्यात आले की जिथे सिव्हिल सूटमध्ये लागणारा जो विलंब आहे तो विलंब टाळता येऊ शकेल. या भूमिकेतून या डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये 20 लाख रुपयाच्या वरचे दावे संदर्भित केल्या जातात. खरं म्हणजे त्या दाव्यांमधून जलद गतीने प्रक्रिया पूर्ण करून बँकांची वसुली ताबडतोब व्हावी असं अपेक्षित होतं, पण ओव्हर अ पिरियड त्या डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनलचं कामकाज जर बघितलं तर तिथेही दावे निकालात निघण्यासाठी विलंब होऊ लागला. बॉरोवर हायकोर्टात जाऊन स्टे आणू लागले किंवा त्या डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये तो दावा कॉन्टेस्ट करून त्याला विलंब व्हायला लागला. DRT मध्ये जर बँकेच्या बाजूने निर्णय लागला तर मग ते डेप्ट रिकव्हरी ॲपिलेट ट्रिब्युनलकडे जाऊ लागले आणि मग त्या रिकव्हरी प्रोसेसला विलंब होऊ लागला. म्हणून सरकारने नंतर इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड आणला, दिवाळखोरी कायदा आणला.
त्या दिवाळखोरी कायद्या अंतर्गत बँका 1 कोटीच्या वरचे जे दावे आहेत ते दावे हे त्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे संदर्भित करू लागले. आता 1 कोटीच्या वरचे म्हणजे फक्त बँकांचेच आउटस्टँडिंग नाहीत, तर इतर क्रेडिटर मिळून आणि बँका मिळून जर 1 कोटीच्या वर ती कंपनी देणं लागत असेल तर ते जे दावे आहेत ते दावे त्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे जाऊ लागले आणि मग त्या NCLT मार्फत ते दावे डिस्पोज ऑफ करण्यात येऊ लागले. त्याच्यासाठी पण कालमर्यादा होती, त्यात काही डेव्हिएशन झाले म्हणजे त्यातही विलंब होऊ लागला. पण सर्वसामान्यतः आता 1 कोटीच्या वरच्या दाव्यांच्या बाबतीत 1 वर्षामध्ये तो दावा निकालात निघतोय असा सर्वसाधारण आत्ताचा अनुभव आहे की ज्याच्यामुळे बँकेची जी रक्कम आहे ती वसूल होऊ शकते. पण त्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मधल्या प्रक्रियेमध्ये एक जोखीम आहे. ॲडमिटेड क्लेम आणि अमाऊंट रिसिव्ड याच्यामध्ये जवळजवळ ॲव्हरेज 65% रक्कम ही बँकांना सोडून द्यावी लागते. त्याला हेअरकट असं म्हटलं जातं की बँकांना सोडून द्यावी लागते. म्हणजे ॲव्हरेज बँका 100 रुपये जर देणं असेल तर फक्त 35 रुपये वसूल करू शकत आहेत. हा सध्याचा ट्रेंड आहे. एकूणच ही जी थकीत कर्ज आहे त्या थकीत कर्जाचा बँकांवर काय परिणाम होतो? पहिला परिणाम असा होतो की कर्ज थकीत झालं की व्याज आकारणी बंद होते. व्याज आकारणी बंद झाली की बँकेची जी प्रॉफिटेबिलिटी आहे त्याच्यावर एक ॲडव्हर्स इफेक्ट होतो. जर ते थकीत कर्ज हे 12 महिन्यापर्यंत असेल तर त्याच्यासाठी बँकेला एक तर व्याज मिळत नाही आणि दुसरीकडे उत्पन्नामधून त्या थकीत कर्जापोटी बँकेला प्रोव्हिजन करावं लागतं. सुरुवातीला सिक्युअर्ड जर क्रेडिटर असेल तर 15%, अनसिक्युअर्ड असेल तर 25%, मग 12 महिन्यानंतर 35% आणि 3 वर्षानंतर 100% प्रोव्हिजन बँकेला करावं लागतं. म्हणजे 1 कोटी रुपये जर तुमचं थकीत कर्ज असेल तर बँकेला त्याच्यावर उत्पन्न तर मिळतच नाही, पण बँकेला आपल्या स्वतःच्या उत्पन्नामधून त्या 1 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन करावं लागतं. हे नवीन अकाउंटिंग स्टँडर्ड नंतर बँकांना ही तरतूद करणं बंधनकारक बनलं. म्हणजे त्याचा बँकांच्या प्रॉफिटेबिलिटीवर अनिष्ट परिणाम होऊ लागला. तो परिणाम इथेच थांबत नाही तर पुढे चालून यामुळे बँका मोठ्या प्रमाणावर तोट्यात गेल्या. मग हे जे पैसे आहेत ते पैसे बँकांना वसूल करणं ही बँकांची एक ताबडतोबीची गरज बनली. कारण फक्त ते बँकांना तोटा झाला असं नाही, तर बँकांचं जे कॅपिटल आहे, भांडवल आहे, ते पण इरोड झालं. बँकांची नेटवर्थ ती कमी होऊ लागली आणि रेग्युलेटरी मॅन्डेटरी जे काही कॅपिटल आहे ते मेंटेन करण्यासाठी सरकारला करदात्याच्या पैशातून बँकांमध्ये भांडवल इन्फ्यूज करावं लागलं, म्हणजे ओतावं लागलं. तेव्हा कुठे बँका या सॉल्व्हंट राहू शकल्या, म्हणजे बँका दिवाळखोरीत निघाल्या नाहीत. म्हणजे एका नॉन परफॉर्मिंग ॲसेटमुळे एकूण बँकिंग सिस्टीमवर कसा अनिष्ट परिणाम होतो हे आपण बघितलं. म्हणून बँकांमध्ये NPA वसूल करणं हे अतिशय एक प्रायोरिटीचं काम असतं. जसं माणसाच्या शरीरामध्ये रक्त आहे आणि ते सतत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया चालू असते, तसं बँकांमध्ये घाम गाळून जमा केलेली तुमची बचत याच्यातून बँकांना रिसोर्सेस मिळतात. या ज्या ठेवी आहेत या बँकांसाठी साधन सामुग्री आहेत, रिसोर्सेस आहेत, त्यातून बँका कर्ज वाटतात. पण ती कर्ज जर वेळेवर फेडली नाहीत तर ते रक्ताभिसरण ते हळूहळू क्षीण होऊ लागतं आणि मग जसा माणूस कमकुवत होतो, कमजोर होतो, तसं बँका पण कमजोर होतात. म्हणून ही जी वसुली आहे ही वसुली प्रक्रिया नीटपणे चालणं हे एका सुदृढ बँकिंगसाठी आवश्यक आहे. बँका कर्ज राईट ऑफ करतात. इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोडमध्ये हेअरकटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सूट दिल्या जाते. इंडिव्हिज्युअल बँका वन टाइम सेटलमेंट सारख्या स्कीम लागू करतात. हा सगळा तोटा हा बँकेचा तोटा आहे अशी आपली समजूत असते आणि आपली अशी समजूत असते की माझ्या ठेवी सुरक्षित आहे. पण शेवटी याची जी किंमत आहे ही किंमत ही सामान्य माणसाला एका वेगळ्या मार्गाने मोजावी लागते. तो मार्ग कुठला? तर करदात्यांनी दिलेल्या पैशातून
बँकांना भांडवल उपलब्ध करून द्यावं लागतं, म्हणजे आपणच ते बँकांना भांडवल उपलब्ध करून देतो. तसं आपल्याला ठेवीवरचा व्याजदर अधिक मिळणं शक्य आहे, कर्जावरचा व्याजदर कमी होणं शक्य आहे, आपल्याला बँकांतर्फे लागू करण्यात येणारे अदर चार्जेस हे कमी होणं शक्य आहे, जर बँकांमधल्या थकीत कर्जाचं प्रमाण कमी झालं तर. म्हणजे बँकांकडून कर्ज नियमितपणे घेणं, तसं ते नियमितपणे परतफेड करणं हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून जोपर्यंत आपण आपले आर्थिक व्यवहार करत नाही, तोपर्यंत वित्तीय संस्था या सुदृढ पायावर उभ्या राहू शकत नाहीत. आणि त्या उभ्या राहणं हे आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या, समाजाच्या हिताचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्य बनतं. या थकीत कर्जाविषयीची ही पूर्ण माहिती देण्याचं प्रयोजन हे आहे की सामान्य माणसाला शेवटी बँकिंग व्यवहाराची पूर्ण माहिती होणं आवश्यक आहे. मला खात्री आहे की यातून तुम्ही अधिक आर्थिक शिस्त लावून घ्याल, घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड कराल आणि त्यातून तुमचंच भविष्य, अर्थव्यवस्थेचं भविष्य, देशाचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सहाय्यभूत भूमिका घ्याल. यासह आम्ही इथेच थांबतो. पर्याय फाउंडेशनचं हे जे चॅनल आहे, हे चॅनल हे सुदृढ बँकिंग, सुदृढ अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीचा हा प्रवास आहे. त्यात तुम्ही सहाय्यभूत व्हावं. हे चॅनल तुमच्यापैकी प्रत्येकाने सबस्क्राईब करावं, लाईक करावं, चांगले आणि वाईट कॉमेंट्स द्याव्यात आणि तुमच्या मित्रपरिवारांना पर्यंत हे चॅनल नेऊन पोहोचवावं. त्यांनाही ते लाईक करायला सांगावं, त्यांनीही ते सबस्क्राईब करावं आणि आमच्या या चळवळीमध्ये सहभागी व्हावं, एवढीच विनंती. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.